हॅलो फ्रेंड्स, सबस्क्राईब करा एस एस टेक हबला आणि प्रेस करा बेल आयकॉन माझ्या नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी. नमस्कार मित्रांनो, एस एस टेक हबमध्ये मी स्वप्नील आपलं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ॲप्लिकेशन लेअरचे प्रोटोकॉल्स पाहत आहोत. आपण बरेच ॲप्लिकेशन लेअरचे प्रोटोकॉलसुद्धा पाहिलेले आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक महत्त्वाचा प्रोटोकॉल म्हणजे FTP, दॅट इज फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, SFTP सिक्युअर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल आणि TFTP ट्रिव्हियल फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर हे फारच महत्त्वाचे प्रोटोकॉल आहेत मित्रांनो. तर या प्रोटोकॉलला पाहण्याच्या अगोदर जर तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर कृपया ते पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला ॲप्लिकेशन लेअरचे सर्व प्रोटोकॉल्सची माहिती डिटेलमध्ये मिळेल. आपण स्टेप बाय स्टेप सर्व प्रोटोकॉल्स पाहत आहोत. तर चला वेळ न गमावता आपण डिटेलमध्ये पाहूयात. FTP म्हणजे काय? FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल मित्रांनो. तर आपल्याला एका सिस्टमवरनं जेव्हा दुसऱ्या सिस्टमवर कॉम्प्युटरवर जेव्हा काही फाईल्स पाठवायच्या असतात तेव्हा एका प्रोटोकॉलचा उपयोग होतो कंपनीमध्ये. जेव्हा जास्त प्रमाणात फाईल्स आपल्याला पाठवायचे असतात तो प्रोटोकॉल म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हा ॲप्लिकेशन लेअरचा प्रोटोकॉल आहे आणि हा TCP पोर्ट नंबर 20 आणि 21चा वापर करतो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात ठेवण्यासारखा आहे. इंटरव्ह्यूमध्ये किंवा परीक्षेमध्ये हे विचारू शकतात की FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल कुठला पोर्ट नंबर यूज करतो आणि हा कोणत्या लेअरचा प्रोटोकॉल आहे, राईट? तर हा एक स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे आणि हा ॲप्लिकेशन लेअरचा प्रोटोकॉल आहे आणि हा TCP पोर्ट नंबर 20 आणि 21 हा उपयोगात आणतो, राईट? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा क्लिअर टेक्स्टमध्ये हा ऑथेंटिकेशन नसतं. याच्यामध्ये हा क्लिअर टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये डायरेक्टली युजर आय डी आणि पासवर्ड शेअर करतो. त्याच्यामुळे हा थोडा प्रमाणात सिक्युअर नाही असं म्हटलं जातं फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. आणि आजकालच्या कंडिशन्समध्ये हा जास्त प्रमाणात वापरतसुद्धा नाहीत, परंतु बऱ्याच ठिकाणी याला वापरतात. कारण की आजकाल आपल्याकडे बरेच अदर रिसोर्सेस आले, जसं की गुगल क्लाउड झालं किंवा गुगल ड्राईव्ह झालं. आपण डिरेक्टली आपल्या फाईल्स तिथून शेअर करू शकतो. एखादं फाईल तयार करून डायरेक्टली तिथून शेअर करू शकतो. आपलं पूर्ण फोल्डर शेअर करू शकतो इंटरनेटच्या माध्यमातून. त्यामुळे आता आजकाल प्रोटोकॉल्स FTP वगैरे थोडे कमी प्रमाणात वापरले जातात. तरी आपल्याला माहिती असावं इंटरव्ह्यूमध्ये किंवा परीक्षेमध्ये, यामुळे आपण हे प्रोटोकॉल्स आपण पाहत आहोत, राईट? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा कोणत्या लेअरचा प्रोटोकॉल आहे आणि हा कोणता पोर्ट नंबर यूज करतो हे तुम्ही लक्षात ठेवा. नंतर याला काही युजरनेम आणि पासवर्डचा उपयोग करून थोड्या प्रमाणात त्याला सिक्युअर केलं जाऊ शकतं, परंतु हा क्लिअर टेक्स्टमध्ये माहिती पाठवतो, त्याच्यामुळे हा पूर्णतः सिक्युअर नाही, राईट? तर काही महत्त्वाचे FTP सर्व्हर्स आहेत मित्रांनो, जसे की फाईल लिहिला आहे, WinSCP आहे, सायबरडक आहे, क्रॉस FTP आहे. हे तुम्ही जर गुगलमध्ये इंटरनेटवर पाहिले तर तुम्हाला नक्कीच मिळतील. तर याचा डायग्रामचा उपयोग करून जर पाहिला FTP कशा प्रकारे असतो, तर एका इकडे समजा आपला क्लायंट आहे आणि एका इकडे समजा आपला सर्व्हर आहे. तर क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर असतं. क्लायंटमध्ये युजर इंटरफेस असतो, कंट्रोल प्रोसेस असतं, डेटा ट्रान्सफर प्रोसेस असतात. याला आपण डिटेलमध्ये पाहू. नंतर एक कंट्रोल कनेक्शन म्हणजेच इंटरनेट, आपलं इंटरनेटच्या माध्यमातून आपण कनेक्शन इस्टॅब्लिश करतो आणि फाईल पाठवतो. सर्व्हरमध्ये सुद्धा कंट्रोल प्रोसेस आणि डेटा ट्रान्सफर प्रोसेस असते आणि इकडे सुद्धा डिस्क असते एक फाईल्स वगैरे साठवण्यासाठी. क्लायंट लोकलला सुद्धा एक डिस्क असते. तर अशा प्रकारे याची डायग्राम आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलची. आता कंट्रोल कनेक्शन आणि डेटा कनेक्शन म्हणजे काय मित्रांनो? आता तुम्ही बऱ्याच काही वेबसाईट वगैरे गुगल वापरता, जीमेल वापरता, यूट्यूब वापरता. तिथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी युजर नेम आणि पासवर्ड टाकून ऑथेंटिकेट करावं लागतं स्वतःला. जेव्हा तुम्ही ऑथेंटिकेट होसाल तेव्हाच तुम्ही समोर तिथे त्याचे काही ऑप्शन्स तुम्ही वापरू शकता, राईट? त्याचप्रमाणे कंट्रोल कनेक्शनमध्ये सुद्धा त्या युजरला स्वतःला ऑथेंटिकेट करून घ्यावं लागतं युजर नेम आणि पासवर्ड टाकून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा TCP पोर्ट नंबर 21 वापरतो कंट्रोल कनेक्शनमध्ये, right? The control connection uses very simple rules for communication. Through control connection, we can transfer the line of command, line of response at a time. The control connection is made between the control process. The control connection remains connected during the entire interactive FTP session. आता कंट्रोल कनेक्शन जर तुम्ही एकदा युजरनेम आणि पासवर्ड टाकला आणि एकदा का तुम्ही त्या UIला लॉग इन झाला तर ते कनेक्शन जोपर्यंत तुम्ही त्या लॉगआउट करत नाही तोपर्यंत ते ॲक्टिव्ह राहतं, जोपर्यंत तुम्ही त्याला लॉगआउट करत नाही तोपर्यंत. तर असं आपलं हे कंट्रोल कनेक्शन राहतं. नंतर आहे डेटा कनेक्शन मित्रांनो. तर डेटा कनेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा TCP पोर्ट नंबर 20चा उपयोग करतो. आणि डेटा कनेक्शनचा वापर याच्यासाठी होतो की हा ॲक्च्युअल फाईल ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर होतो.
आणि जोपर्यंत आपली फाईल पूर्णतः ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत हे कनेक्शन टर्मिनेट होत नाही, क्लोज होत नाही, ओपनच राहतं. इथे तुम्ही पाहू शकता, डिटेलमध्ये वाचू शकता. द डेटा कनेक्शन ओपन्स वेन द कमांड कम्स फॉर ट्रान्सफरिंग द डेटा फाईल्स अँड क्लोज वेन द फाईल्स इज ट्रान्सफर्ड. म्हणजे जेव्हा आपले फाईल्स पूर्णतः ट्रान्सफर झाल्या त्या मशीनवर तेव्हाच ते डेटा कनेक्शन क्लोज होतं आपलं मित्रांनो. आता फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलच्या काही इम्पॉर्टंट कमांड्स आहेत मित्रांनो. याच्या काही कॅटेगरीज आहेत. तर मुख्यत्वे 6 कॅटेगरीज आहेत कमांड्सच्या. जेव्हा आपण आपल्या सिस्टमवर लिनक्स म्हणू किंवा विंडोज सिस्टमवर जेव्हा कमांड प्रॉम्प्ट घेतो तेव्हा आपण त्या कमांड प्रॉम्प्टचा वापर करून जर आपल्याला काही कमांड्सचा वापर करून जर काही फाईल ट्रान्सफर करायच्या असतील कमांड्सचा वापर करून, यू आय नसतो, म्हणजे युजर इंटरफेस नसतो. युजर इंटरफेस म्हणजे काय, जे तुम्ही तुमचं गुगल वगैरे ओपन करता किंवा तुमचं यूट्यूब ओपन करता, तुम्हाला जेव्हा युजरनेम आणि पासवर्ड टाकता, तुमचा जो कॉम्प्युटरवर जे स्क्रीन दिसते आपण त्याला युजर इंटरफेस असं म्हणतो. आणि जेव्हा आपल्या कॉम्प्युटरमध्ये कमांड प्रॉम्प्ट असतं, CMD आपण त्याला म्हणतो, एक ब्लॅक विंडो असते त्याच्यामध्ये फक्त कमांड्स टाईप करावं लागतात, त्याला आपण CLI म्हणतो, म्हणजे कमांड लाईन इंटरफेस असं म्हणतो. तर कमांड लाईन इंटरफेसचा उपयोग करूनसुद्धा आपण फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा उपयोग करतो. तर कमांड लाईन इंटरफेसचा उपयोग जर करायचा असेल तर तिथं काही महत्त्वाच्या कमांड्स आपल्याला माहीत असणं आवश्यक आहेत. तर याला फक्त तुम्ही लक्षात ठेवा या कमांड्स कशा वापरतात. तर आपण ह्या कमांडसुद्धा पाहूया. याच्या 6 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. नंबर 1ची कॅटेगरी आहे ॲक्सेस कमांड. तर नावामध्ये आपल्याला समजतं की ॲक्सेस कमांड कशासाठी उपयोगात येईल, ही काहीतरी ॲक्सेस घेण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होईल. निश्चितच आपण ह्या कमांड्स पाहूया. फर्स्ट कमांड आहे आपली युजर. हे कमांड युजर म्हणजे काय, तर आपण युजरनेम जे एंटर करतो त्या आपण युजर या कमांडचा वापर करून तिथे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा युजरनेम आणि पासवर्ड लागेल, त्यामुळे आपण युजर कमांडचा वापर करून तिथे युजरनेम एंटर करतो. पास या कमांडचा वापर करून आपल्याला पासवर्ड एंटर करतो. ACCT या कमांडचा वापर करून आपल्या अकाउंटची इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते की याचा कुठल्या प्रकारचं अकाउंट आहे, काय आहे याची इन्फॉर्मेशन मिळते. क्विट कमांडचा वापर करून आपण लॉगआउट होऊ शकतो सिस्टमवरून आपल्या. अबॉट कमांडचा वापर करून आपण एखादी कमांड जर आपल्याला अबॉट करायची असेल तर आपण ते अबॉट करू शकतो. आणि REIN इट इज यूज फॉर रिइनिशियलाइज द सिस्टम, म्हणजे एखाद्याला जर आपल्याला परत आपलं सिस्टम रिइनिशियलाइज करायचं असेल तर आपण REIN या कमांडचा वापर करून ते करू शकतो. तर अशा प्रकारच्या ॲक्सेस कमांड आहेत मित्रांनो. नंतर समोरच्या आपल्या फाईल मॅनेजमेंट कमांड. आता फाईल मॅनेजमेंट कमांड म्हणजे काय, आता FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर फाईल्सचं आपल्याला मॅनेजमेंटसुद्धा करावं लागेल. तर कमांड लाईन इंटरफेसवर जर तुम्हाला फाईल्सचं मॅनेजमेंट करायचं असेल तर त्याच्यासुद्धा महत्त्वाच्या कमांड्स आहेत फाईल मॅनेजमेंट करण्यासाठी. जर कमांड लाईन इंटरफेसवर तुम्हाला करायचे असेल तर त्यासुद्धा काही CWD म्हणजे करंट वर्किंग डिरेक्टरी. तर आपण सध्या कोणत्या डिरेक्टरीमध्ये आहे हे जर पाहायचं असेल आपल्याला, दिस कमांड इज यूज टू स्विच फ्रॉम वन डिरेक्टरी टू अनदर डिरेक्टरी, म्हणजे एका डिरेक्टरीतून दुसऱ्या डिरेक्टरीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला CWD कमांडचा वापर होतो, राईट. नंतर CDUP इट इज यूज टू स्विच द पॅरेंट डिरेक्टरी, म्हणजे जी मुख्य डिरेक्टरी आपली त्याच्यामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर आपण CDUP या कमांडचा वापर करून जाऊ शकतो. नंतर DELE इट इज यूज टू डिलीट द फाईल फ्रॉम द डिरेक्टरी. इट टेक्स वन आर्ग्युमेंट दॅट इज फाईल नेम, म्हणजे एखादा डिरेक्टरी समजा आपली त्या डिरेक्टरीतील एखादी फाईल आपल्याला डिलीट करायची असेल तर आपण DELE ही कमांड वापरून ते डिलीट करू शकतो. ह्या फाईल मॅनेजमेंट कमांड आहेत मित्रांनो. नंतर आहे लिस्ट कमांड. आपल्याला जर आपल्या डिरेक्टरीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या फाईल्स आहेत त्याची सर्व लिस्ट जर पाहायची असेल तर आपण सिम्पली लिस्ट कमांड जर तिथे एंटर केली तर आपल्याला सर्व लिस्ट तिथे मिळून जाईल. नंतर nlist कमांड. आता ही सुद्धा लिस्टसारखीच आहे, फक्त ही nlist कमांड काय करेल, त्याचे ॲट्रिब्यूट्स असतात काही फाईल तिथं. ॲट्रिब्यूट्स म्हणजे ती केव्हा तयार केली, रीड राईट ॲट्रिब्यूट्स, त्याला कोणकोणते अधिकार आहेत त्या ओनरला फाईलच्या, याला रीड करण्याचे, राईट करण्याचे. तर हे सगळं nlist कमांडचा वापर करून आपण तिथे पाहू शकतो. नंतर MKD कमांड. आता MKD म्हणजे काय, जर तुम्हाला काही नवीन डिरेक्टरी तयार करायची असेल तर तुम्ही MKD कमांड वापरू शकता. मेक डिरेक्टरी कमांड वापरू शकता. RMD म्हणजे जर तुम्हाला ती डिरेक्टरी रिमूव्ह करायची असेल तर तुम्ही RMD कमांडचा वापर करून ते रिमूव्ह करू शकता डिरेक्टरी. नंतर PWD, आपण एखाद्या कोणत्या डिरेक्टरीमध्ये आपण काम करत आहोत तर आपल्याला तिथे नाही समजलं तर आपण PWD जर एंटर केलं तर आपल्याला तिथे समजून जाईल की आपण सध्या कोणत्या डिरेक्टरीमध्ये आहोत. नंतर RNTU इट इज यूज टू रिनेम द फाईल. इट टेक्स वन आर्ग्युमेंट. जर का आपल्याला जर फाईल रिनेम करायची असेल, तिला दुसरं काही नाव द्यायचं असेल तर आपण RNTU फाईल या कमांडचा वापर करू शकतो. तर ह्या झाल्या फाईल मॅनेजमेंट कमांड्स मित्रांनो.
आता समोरच्या थर्ड नंबरचा जो कमांडचा फॉर्मॅट आहे तो डेटा फॉर्मॅटिंग कमांड. आता फाईल्स म्हटलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा आला मित्रांनो. तर डेटाला कशाप्रकारे फॉर्मॅटिंग्स करायचं, त्याला कशाप्रकारे संचालन करायचं, मॅनेजमेंट करायचं, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे FTPमध्ये. तर याच्यामध्ये काही डेटाचे काही टाईप्स असतात, जसं की ASCII आहे, EBCDIC आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स असतात डेटाचे. ASCII म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. असे वेगवेगळ्या प्रकारचे फाईल टाईप्स असतात. नंतर स्ट्रक्चर असते डेटाचं, फाईल स्ट्रक्चर, रेकॉर्ड, नंतर पेज, अशा प्रकारचं. नंतर मोड्स असतात फाईलचे काही 3 प्रकारचे, ब्लॉक मोड, कॉम्प्रेस मोड, स्ट्रीम मोड. त्या स्ट्रीम मोडमध्ये काय असतं मित्रांनो, इट्स फक्त एक कंटिन्यूस स्ट्रीम असतो तिथे फाईलचा, एकामागे एकामागे. आणि या कंटिन्यूस स्ट्रीममध्ये जेव्हा आपण फाईल पाठवतो तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारचं असं काही नेमून दिलेलं हे नाही आहे तिथे, पॅकेट किंवा अशा प्रकारचं त्याचं स्ट्रक्चर असेल स्ट्रीम मोडमध्ये. ही डायरेक्टली एकदा फाईल आपण सेंड केली तर जोपर्यंत शेवटचा फाईलचं पेज आपल्याला येत नाही तोपर्यंत तिथे फाईल ट्रान्सफर होत राहील, आणि शेवटचं पेज आलं म्हणजे तिथे समजून जाईल की फाईल पूर्णतः ट्रान्सफर झाली आणि ते कनेक्शन क्लोज होऊन जाईल. अशा प्रकारे स्ट्रीम मोड असतं. नंतर ब्लॉक मोडमध्ये काय असतं मित्रांनो, काही फाईलचे ब्लॉक तयार केले जातात, जसं की आपली इनकॅप्सुलेट केल्या जातात, म्हणजे काही बंचमध्ये फाईल्स तयार केल्या जातात आणि ते पाठवतात पुढे. या ब्लॉक्समध्ये फाईल पाठवणे म्हणजे आपण याला ब्लॉक मोड असं म्हणतो. नंतर कॉम्प्रेस मोड आहे मित्रांनो. तर कॉम्प्रेस मोड म्हणजे काय, जर जास्त प्रमाणात फाईल्स असतील तर आपण त्याला आपला कॉम्प्रेस करतो, म्हणजे एका फोल्डरमध्ये त्याला सगळं फाईल्स टाकतो आणि त्याला कॉम्प्रेस करतो. तर त्याला आपण फॉर एक्झाम्पल आपण झिप पाहतो, झिप नावाचं फोल्डर असतं आपल्याला सगळं कॉम्प्रेस करण्याचं. तर तशा प्रकारे सुद्धा कॉम्प्रेस मोड करून सुद्धा आपण फाईल याच्यामध्ये पाठवू शकतो, राईट. नंतर चौथा टाईप आहे आपला पोर्ट डिफायनिंग कमांड्स. आता पोर्ट डिफायनिंग कमांड म्हणजे काय, तर याच्यामध्ये काय पोर्ट डिफाईन करतात, कारण कुठलीही कमांड इंटरनेटवर आपल्याला फाईल शेअर करायची असते तेव्हा पोर्ट नंबरनी अगोदर कनेक्शन इस्टॅब्लिश करावं लागतं, तेव्हाच आपण आपल्या फाईल्स ट्रान्सफर करू शकतो. इट इज यूज फॉर डिफायनिंग द पोर्ट नंबर फॉर कनेक्शन ॲट द क्लायंट साईड. पोर्ट नंबर कॅन बी असाइन युजिंग द फुलिंग मेथड्स अँड द क्लायंट कॅन चूज अँड एफएमएल पोर्ट नंबर. म्हणजे एक टेम्पररी पोर्ट नंबर घेतो क्लायंट आणि एक कनेक्शन इस्टॅब्लिश करतो आणि सर्व्हर त्याला कनेक्शन इस्टॅब्लिश करून कनेक्शन निर्माण करतो. दिस कमांड द पोर्ट नावाची कमांड आहे. तर दिस कमांड अलाउज द क्लायंट टू चूज अ पोर्ट नंबर. इट टेक्स वन आर्ग्युमेंट दॅट इज 6 डिजिट आयडेंटिफायर. तर पोर्ट कमांड जर तिथं आपण एंटर केली तर एक क्लायंटला तो पोर्ट नंबर चूज करण्याचा ऑप्शन येतो आणि आपण तिथे 6 डिजिट नंबरचा पोर्ट टाकल्यानंतर तिथे पोर्ट नंबर तो घेऊन गेईल. नंतर PASV कमांड. दिस कमांड लेट द सर्व्हर टू चूज द पोर्ट नंबर. PASV कमांड काय, हे सर्व्हरला चूज करू देते की तुम्हाला कोणता पोर्ट नंबर घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे फक्त हे पोर्ट डिफायनिंग कमांड्स आहेत. नंतर आहे फाईल ट्रान्सफर कमांड. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5वा टाईप आपला फाईल ट्रान्सफर कमांड. तर आपण फाईल जेव्हा ट्रान्सफर करतो तेव्हा कोणकोणत्या कमांडचा वापर आपण करू शकतो तर हे इथं आपण पाहत आहोत. यामध्ये फर्स्ट कमांड आहे RETR कमांड. दिस कमांड इज यूज बाय द क्लायंट टू रिट्राइव्ह द फाईल्स फ्रॉम द सर्व्हर. सर्व्हरवरनं जर आपल्याला एखाद्या क्लायंटला फाईल घ्यायची असेल तर आपण RETR कमांडचा वापर करून त्या सर्व्हरवरनं फाईल खेचू शकतो. नंतर STOR कमांड. दिस कमांड इज यूज बाय द क्लायंट टू स्टोअर द फाईल टू द सर्व्हर. आपल्याला जर आपल्या फाईल स्टोअर करायची असतील सर्व्हरवर तर आपण STOR कमांडचा वापर करून फाईल स्टोअर करू शकतो. नंतर APP दॅट इज AV. इट इज सिमिलर टू द स्टोअर कमांड बट द फाईल एक्झिस्ट दॅन डेटा मस्ट बी अपेंडेड टू इट. समजा एखादी फाईल तिथे असेलच ऑलरेडीच, आता आपल्याला माहीत नसेल तिथं ते फाईल आहे अथवा नाही, जसं की ABC नावाची फाईल आहे. जर आपण APPE ABC जर ट्रान्सफर केली सर्व्हरवर तर तिथं ऑलरेडी जर असेल, आपण जर परत त्या फाईलमध्ये काही चेंजेस केले ABC फाईलमध्ये, तर आपण जर परत ती चेंज केलेली फाईल जर आपण परत सर्व्हरवर पाठवली तर आपण APP कमांडच्या साहाय्याने ती पाठवतो, जेणेकरून ती अगोदरची जी ABC फाईल होती त्याच्यामध्ये आता नवीन काही चेंजेस केलेल्या फाईलमधले चेंजेस ती तिथे ॲड करील, राईट. नंतर STOU कमांड आहे. ही स्टोअर कमांडसारखीच आहे, पण याच्यामध्ये युनिक जर काही असेल, फाईल नेममध्ये युनिक असेल तेव्हाच ती तिथे स्टोअर करू शकतो आपण. नंतर ALLO कमांड आहे. दिस कमांड इज टू अलोकेट स्टोरेज स्पेस फॉर द फाईल ऑन द सर्व्हर. म्हणजे आपल्या पर्टिक्युलर फाईलला किती स्टोरेज स्पेस अलोकेट झालेला आहे हे पाहण्यासाठी अलोकेट कमांड, किंवा आपण किती स्टोरेज स्पेस त्याला अलोकेट करतो हे पाहण्यासाठी अलोकेट नावाची कमांड आहे. आपण ALLO असं तिला शॉर्टकटमध्ये टाईप करावं लागतं. नंतर स्टॅट नावाची कमांड आहे. स्टॅट कमांड काय करते, एखाद्या स्पेसिफिक फाईलचं स्टेटस काय हवं तर ते तुम्हाला स्टॅट कमांडचा वापर करून पाहता येतं.
REST कमांड आहे. या कमांडचा वापर करून आपण काय करू शकतो, दिस कमांड विल पोझिशन द फाईल मार्कर ॲट स्पेसिफाईड डेटा पॉईंट्स. म्हणजे कोणत्या डेटा पॉईंट्सला सध्या आहे ते फाईलची विशेष माहिती जर पाहिजे असेल आपल्याला तर आपण REST कमांडचा वापर करून पाहू शकतो. नंतर काही मिसलेनियस कमांड्स आहेत, ह्यासुद्धा उपयोगात येतात. जर आपल्याला काही हेल्प घ्यायची असेल तर आपण HELP कमांडचा वापर करून घेऊ शकतो. नूप, दिस कमांड इज यूज टू चेक वेदर द सर्व्हर इज लाईव्ह ऑर नॉट. नूप कमांडचा वापर करून हे पाहू शकतो की सर्व्हर लाईव्ह आहे का नाही आहे. साईट नावाची कमांड आहे, SIT. दिस कमांड विल स्पेसिफाय द स्पेसिफिक कमांड. इट टेक्स वन आर्ग्युमेंट, दॅट इज कमांड. एखाद्या कमांडबद्दल जर माहिती घ्यायची असेल डिटेलमध्ये तर साईट कमांडचा वापर करून सुद्धा आपण ते घेऊ शकतो. नंतर SYST नावाची कमांड आहे. दिस कमांड विल डिस्प्ले द इन्फॉर्मेशन अबाउट द ऑपरेटिंग सिस्टम यूज बाय द सर्व्हर. म्हणजे त्या सर्व्हरवर कोणती ऑपरेटिंग सिस्टम, कोणते OS सुरू आहे त्याची जर सिस्टम नावाची कमांड एंटर केली तर आपल्याला सर्व माहिती तिथे मिळते. राईट. नंतर FTPचे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत मित्रांनो, जसं की स्पीड आहे, इफिशियन्सी आहे, सिक्युरिटी आहे, बॅक अँड फोर्थ मुवमेंट आहे. तर हे काही महत्त्वाचे ॲडव्हान्टेजेस आहेत त्याचे. स्पीड चांगल्या प्रकारे आपल्याला देतो फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा वापर करून. जर आपण फाईल्स पाठवल्या त्याची स्पीड चांगली असते, इफिशियन्सी चांगली असते. सिक्युरिटी जास्त प्रमाणात तर नसते फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलला, परंतु युजर नेम आणि पासवर्ड टाकू आपण थोड्या प्रकारात त्याची सिक्युरिटी आपण देऊ शकतो. नंतर बॅक अँड फोर्थ मुवमेंट म्हणजे सपोज यू आर मॅनेजर ऑफ द कंपनी, यू सेंड सम इन्फॉर्मेशन टू ऑल द एम्प्लॉई अँड दे ऑल सेंड इन्फॉर्मेशन बॅक ऑन द सेम सर्व्हर. म्हणजे तुम्ही एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून सर्व फाईल्स तिथे पाठवू शकता एकमेकाला, थोडक्यात सांगायचं म्हणजे. राईट. तर जसे ॲडव्हान्टेजेस आहेत तसे काही डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचे. सगळ्यात महत्त्वाचा डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे हा इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये माहिती पाठवत नाही. इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये म्हणजे त्याला कोणीही वाचू शकतं, कोणी एखादा हॅकर त्याला हॅक करू शकतं आणि माहितीला वाचू शकतं केव्हाही. त्यामुळे हे काहीच्या डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर FTPला काही डिसॲडव्हान्टेज असल्यामुळे मित्रांनो नवीन प्रोटोकॉल म्हणजेच SFTP, दॅट इज सिक्युअर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, किंवा आपण याला SSH फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल असं सुद्धा म्हणतो. तर त्यामुळे आपल्याला तो प्रोटोकॉल काढावा लागला. तर सिक्युअर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलसुद्धा आपण इथे पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ॲप्लिकेशन लेअरचा प्रोटोकॉल आहे आणि पोर्ट नंबर 22 वापरतो. आता SSH हा प्रोटोकॉलसुद्धा पोर्ट नंबर 22 वापरतो. त्याच्यामुळे SFTP यालासुद्धा आपण पोर्ट नंबर 22 दिलेला आहे. इथं कुठल्या प्रकारचं कन्फ्यूज तुम्ही होऊ नका की SSHसुद्धा पोर्ट नंबर 22 वापरतो आणि SFTPसुद्धा पोर्ट नंबर 22 वापरतोच. राईट. याच्यामध्ये आणि FTPमध्ये फरक एवढाच आहे की हा फक्त सिक्युअर इन्क्रिप्टेड फॉर्ममध्ये डेटा पाठवतो, फाईल्स पाठवतो. त्याच्यामुळे याला हॅक होणं अशक्य आहे. थोड्या प्रमाणात असं म्हणावं लागेल. हॅक करणं थोडं कठीणच आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलपेक्षा, आणि फारच सिक्युअरली इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतो आणि हॅक करणं हा शक्य नाही. बाकीच्या रेस्ट ऑफ द कमांड्स वगैरे सेम आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलच्या आणि सिक्युअर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलच्या. बस एवढंच त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. नंतर एक परत प्रोटोकॉल जर आपल्याला चांगल्या फास्ट गतीमध्ये जर डेटा पाठवायचा असेल तर FTP किंवा सिक्युअर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलने थोडं काम कठीण असतं. तर त्याच्यामुळे एक नवीन प्रोटोकॉल म्हणजे TFTP, त्याचे ट्रिव्हियल फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल काढला. या प्रोटोकॉलचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे हा UDP पोर्टचा वापर करतो, म्हणजे युजर डिफाईन प्रोटोकॉलचा वापर करतो. आणि हा तुम्हाला माहीत आहे, हा कनेक्शन लेस प्रोटोकॉल आहे. कनेक्शन लेस असल्यामुळे हा अत्यंत फास्ट असतो युजर डेटाग्राम प्रोटोकॉल. राईट. आणि TCP हा कनेक्शन ओरिएंटेड असल्यामुळे तो थोडा स्लो असतो. तर हा याचा सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे ट्रिव्हियल फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉलचा. राईट. आणखी सांगायचं म्हणजे हा लोकल एरिया नेटवर्कमध्येच वापर होतो. जेव्हा आपल्याला आपल्या कंपनीच्या मध्ये जर कम्युनिकेशन करायचं असेल, काही फाईल्स ट्रान्सफर करायचे असतील तर फक्त तिथेच उपयोगात होतो. आपण इंटरनेटवर TFTPचा वापर करू शकत नाही. हा फक्त लोकल एरिया सिस्टममध्ये त्याचा वापर होतो आणि अत्यंत फास्ट प्रमाणात हा फाईल ट्रान्सफर करतो. राईट. तर अशा प्रकारे सर्व प्रोटोकॉल्स आपण पाहिलेत मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. थँक्यू.